नमस्कार मैत्रिणींनो. चला मी आता काल पार्ट 1 टाकला होता, आता पार्ट 2 टाकायले. आता मी हे कपडा कातरून घ्यायले अस्तर टाकून. पहा आता मैत्रिणींनो, त्या ब्लाऊजला असा कोस आहे, क्रॉसमध्ये हे कपडा आस्तींचं माप आधी टाकून घेते. पहा आता हे आस्तीन कातरून घ्यायले मी. आपल्याला बरोबर पूर्ण आहे आस्तीनला. पहा मैत्रिणींनो, आता मी आस्तीन घ्यायले कातरून. कपडा पातळ आहे एकदम, साडीचा कपडा पातळ असल्यामुळं सरकायला हे कपडा. आस्तीन काढल्या मैत्रिणींनो मी. आस्तीनचा बाजू काढली. आता याला कोस आला मैत्रिणींनो. याला खूप कोस आहे. कोस असल्यामुळं बसत नाही असं, याला असं टाकावं लागणार मैत्रिणींनो. पहा आता याला मी शा बाजून टाकणार आहे, अशा बाजूला. कपडा खूप इतकं पातळ कपडा, एकदम सुळसुळा कपडा आहे आणि शिवायला पण त्रास होतो या अशा कपड्याचा. खूप पतला कपडा आहे. याची 6 पाथरून घेतलं मैत्रिणींनो. हे पायाला कोस किती मोठा आहे, भयानक कोस आहे याला हे. पण आता याच्यावर आपण हे आथरून घेऊ. हे पहा मैत्रिणींनो, असं कातरून घ्यायचं आथरून. कोस आहे ना याला, भरपूर कोस असल्यामुळं याची कटिंग करून घेते आता मी. थोडंसं आपण एक्स्ट्रा ठेवू कपडा, म्हणजे सळसळा कपडा आहे ना, सरकायला कपडा आहे. हे पहा मैत्रिणींनो, मागची बाजू बॅक साईडचं कापून घेतलेलं मी. माझी कटिंग कशी वाटली मैत्रिणींनो मला कळवा बरं का. कमेंट करा. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करीत राहा जा मला. तुम्ही कमेंट केल्यानं थोडंसं मला बरं वाटतं मैत्रिणींनो. तुमच्या कमेंटची मी खूप वाट पाहते. आता समोरची बाजू टाकायली मैत्रिणींनो. ही पहा अशी इथे टाकायली मी बाजू. इथं अशी बाजू टाकते, इथं अशी टाकते पहा बाजू. आणि आता इथं कटोरी काढून घेते आणि पुन्हा शिवल्यावर पण तुम्हाला दाखवते मी. शिवताना पण दाखवते मी. हे ब्लाऊज कसं बसते ते दाखवते तुम्हाला, पूर्ण दाखवते. पूर्ण तुम्हाला ब्लाऊज रेडी झालं ना, पूर्ण दाखवते मैत्रिणींनो. कपडा खूप पतला आहे ना, सरकायला हातातून निष्ठायला कपडा हे. आणि शिवायला तुम्हाला माहितच आहे की शिवायला पण इतका त्रास होतो अशा कपड्याचा. खूप त्रास होतो या अशा कपड्याचा. एकदम सुळसुळा कपडा आहे ना, पहा हे कसा सुळसुळा कपडा आहे. पहा मैत्रिणी, आता कटोरी टाकायली मी. तर अशी कटोरी अशा कपडे टाकायची. हे असा कपडा असते ना, त्याच्यामध्ये टाकून द्यायची. असा थोडी क्रॉसमध्ये घ्यायची कटोरी, मग व्यवस्थित बसते. ही अशी टाकायची कटोरी, अशी टाकायची आणि मग कटिंग करायची याची. तुमच्याकडे असा कपडा येत असणार ना, हे सुळसुळा कपडा. इतका पतला कपडा आहे मैत्रिणींनो, खूप त्रास व्हायला हे कपडा कातरायला पण. तुमची कटिंग कशी आहे ती पण सांगा मला. माझी कशी वाटायची, सोपी का कशी आहे ते पण सांगा. प्रत्येक याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ना, प्रत्येक जणीच्या वेगळ्या पद्धती आहेत कटिंगच्या पण. आता मी क्रॉस पट्टी काढते मैत्रिणींनो. याच्यामध्ये आता ह्या कपड्यामध्ये क्रॉस घेते मी. ह्या कपड्यात क्रॉस पट्टी होती पहा मैत्रिणींनो. पहा आता ह्या कपड्यामध्ये कपडा इतका पतला आहे ना, खूपच पतला आहे. पहा मैत्रिणींनो, आता क्रॉस पट्टी मी काढून घ्यायली. ह्या कपड्यामध्ये क्रॉस पट्टी घेते काढून. कसं वाटलं ते सांगा मला. माझी पद्धत कटिंग करण्याची कशी वाटली तुम्हाला ते कळवा कमेंटमध्ये.
कमेंट करा. कपड्याला कोस पण एवढा आहे ना, भरपूर कोस आहे ह्या कपड्याला. आता शिव वाटत न गेला की इतका मत आपल्याला नाही म्हणता येत नाही ना. तसं कसं म्हणता येईल आपल्याला नाही. आपला व्यवसाय म्हणल्यावर आपल्याला सगळ्याच गोष्टीचा सामना करावा लागतोय. आता मी या उरलेल्या कपड्यामध्ये काय करते मैत्रिणींनो, पायपिंगची पट्टी, काज बटन पट्ट्या आणि झालं. मग एवढंच काढायचं मला. आता मी याच्यामध्ये काय करणार आहे मैत्रिणींनो, ह्या कपड्यामध्ये काज बटन पट्टी काढून घेते. याच्यामध्ये आता काज बटन पट्टी काढून घेते आधी पहिले, आणि नंतर त्याच्यामध्ये काढते कपड्यामध्ये. काज बटन पट्ट्या घ्यायला मैत्रिणींनो मी काढून याच्यामध्ये. या 2 काज बटन पट्ट्या घ्यायला मी काढून. एक छोटी आणि एक मोठी, तुम्हाला तर माहितीच आहे ना. ह्या 2 पट्ट्या घेतल्या मैत्रिणींनो काढून. याच्यामध्ये मी ह्या कपड्यामध्ये घेते आता काढून मैत्रिणींनो. पाहता ह्या कपड्यामध्ये एक काढून घ्यायला मी. आता ह्याच मापाची याच्यामध्ये काढून घेते मी. पहा मैत्रिणी, आता आलेला घेतली आणि गोठ्याच्या पट्ट्या पण याच्यातच काढून घेणार आहे मी आता ह्या कपड्यामध्ये. खूप पतला कपडा आहे, इतका पतला आहे ना कपडा, शिवायला एवढा बेजार करते असा कपडा. ही काज बटन पट्टी मैत्रिणींनो. आणि आता मला गोठ्याच्या पट्ट्या काढायच्या मैत्रिणींनो. फक्त आता गोठ्याचं बाकी सगळं काढलं मी. आता गोठ्याची पट्टी कशी काढायची मैत्रिणींनो, हे पहा, लक्ष द्या तुम्ही, नीट लक्ष द्या. आपला हे कपडा असा असा कपडा फाकणार असते, याच्यामध्ये आपल्याला गोठ्याच्या पट्ट्या काढून घ्यायच्या मैत्रिणींनो. आता पहा मी काढून घ्यायले, तुम्हाला दाखवते. ह्या क्रॉसमध्ये घेते मी, पहा. आणि मी 1 इंचाची पट्टी घेत असते मैत्रिणींनो. मोजून घेत नाही, काय नाही, डायरेक्टलीच घेते मी. पण बसती व्यवस्थित बसती. पहा मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला नवीन असल्यानं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मी पुन्हा पुन्हा म्हणाले मैत्रिणींनो, माझा मोबाईल चांगला नसल्यामुळं आवाज येत नाही, मला माईक नाही मैत्रिणींनो बोलायला. माझा व्हिडिओ पूर्ण पहा बरं का. सरकासरकी करू नका, कट करू पाहू नका, पुढे सरकू पूर्ण पहा. पूर्ण पहा आणि कमेंट करा मला. ह्या मैत्रिणींनो अशा पट्ट्या काढल्या मी. एवढ्या पट्ट्या पुऱ्या झाल्या. माझा व्हिडिओ पूर्ण पहा. झालं, माझी कटिंग पूर्ण झाली माझी कटिंग. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.